झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकच्या भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी मुंबईच्या कलाकारांना चांगलीच भुरळ घातली आहे। सेंद्रिय शेतीद्वारे पिकवला जाणारा हा भाजीपाला कौतुकाचा विषय ठरलाय। मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, किरण राव, जॅकी श्रॉफ, रमेश देव अशा बॉलिवूडमधल्या अनेक स्टार मंडळींसह परदेशी नागरिकही या शेतकऱ्यांच्या प्रेमात पडलेत। किरण राव, जॅकी श्रॉफ, रमेश देव जर्मनीचे राजदूत काकड्या टमाटे खरेदी करतायत। ते कुठल्या चित्रपटातील शूटिंगसाठी नव्हे तर आपल्या घरातील किचनसाठी। बाजार कुठला आहे हा बाजार बांद्र्यातील भल्ला हाऊस मध्ये भरत असला तरी बाजारातील भाजी विक्रेते आहेत नाशिकचे। कुठलीही रासायनिक खतं, पेस्टिसाइड्सचा वापर न करता गोमूत्र, शेणखत, तुळशीपाला आणि नैसर्गिक प्रतिरोधकाचा वापर करून विषमुक्त भाजीपाला ते विकतायत। येवला, नाशिक, दिंडोरी, कळवण, निफाड, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 300 शेतकऱ्यांनी मिळून सेंद्रिय ग्रुप स्थापन केलाय। ते दर रविवारी बांद्र्याला हा बाजार भरवतात। हेल्दी आणि हायजेनिक अन्नाचा वाढता वापर लक्षात घेऊन गेल्या 3 वर्षापासून हा उपक्रम राबवतात। सेंद्रिय शेती करण्याचा आमचा महत्वाचा उद्देश एक आहे की विषमुक्त अन्न आपल्यालाही मिळालं पाहिजे आणि इतर लोकांपर्यंतही ते गेलं पाहिजे। पण जमीन ही माझी आई आहे, तिला कुठलंही आम्हाला विष खाऊ घालायचं नाहीये। ह्या विचारातून आम्ही ही सर्व लोक एक दैवी विचाराचे असल्यामुळं हे काम आम्ही उभं केलंय। येस बँकेचे चेअरमन, अनेक उद्योगपती, पाश्चात्य देशातील राजदूत सेंद्रिय पद्धतीने पिकवणाऱ्या भाजीपाल्याला तिप्पट चौपट भाव देत आहेत। या सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील पाण्याची उपलब्धता बघून, हवामान आणि नैसर्गिक जमिनीचे पोत बघून पीक वाटून घेतले आहेत। इकोसर्थ हे ऑर्गॅनिक प्रमाणपत्र घेऊन त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेही उत्पादनं विकण्याची परवानगी मिळवली आहे, हे विशेष। हा माल पिकवून प्रदर्शनात विकून थांबलो नाही, तर हा माल आम्ही दर शनिवारी सगळे शेतकरी जिल्ह्यामधले हा एक पिकवलेला भाजीपाला नाशिकला एका ठिकाणी एकत्र येतो। सगळा जो तो आपल्या गाडीमध्ये तो भाजीपाला घेऊन येतो आणि सर्व गाडी मिळून सर्व गाडीतला माल आम्ही एकत्र करून मुंबईला घेऊन जातो। मुंबईमध्ये दर रविवारी आम्ही शेतकरी मार्केट बाजार भरवतो। आमिर खानच्या निर्मिती कंपनीने या शेतकऱ्यांची खास दखल घेतली असून आमिर त्यांच्या या परिश्रमांचा चाहता बनलाय। त्यांच्यावर विशेष चित्रफीत तयार केली जात असून मुंबईच्या डबेवाल्यांप्रमाणे सेंद्रिय शेती करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या सामूहिक व्यवसायाचा देशभरात नावलौकिक होणार हे निश्चित। झी 24 ताससाठी नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।